मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण विष्णू पुराणाचे 2-3 भागामध्ये बरेच काही ऐकले। मागच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीचं चरित्र ऐकलं की आपण लक्ष्मीची सेवा केली आपण तर आपल्याला कोणत्या पुण्यफळाची प्राप्ती होते। तर खूप छान आहे हे विष्णू पुराण। आणि लिंग पुराणमध्ये बी कुबेर देवताची कथा ऐकलेली होती। पार्लरचे मेकअपवाल्या लेडीज वगैरे आलेल्या होत्या, त्यामुळे मी गुरुवारी व्हिडिओ लिंग पुराण आणि विष्णू पुराण टाकू शकली नव्हती। तर शिवसहस्रनामावली होतं कथा चॅनलवर आणि शालिनी भक्तिसागरवर श्रीसूक्त टाकून दिलं होतं। मग रेकॉर्डिंग होती तर कारण व्हिडिओ रेकॉर्डिंगला जर बसले तर 2 तास तरी पाहिजे आपल्याला, शांत डोकं पण शांत पाहिजे। ज्यावेळेस आपण वाचतो आपलं मन चित्त पण छान शांत पाहिजे। घरातले कामं पार्लरच्या कामांमुळे मग मन पण हे होऊन जातं आणि टाईम पण नाही मिळाला, त्यामुळे मग मी टाकले नाही, त्यामुळे सॉरी। तर तुम्ही कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। दोघी चॅनल माझेच आहे, दोघी चॅनलांना मला सपोर्ट करा। तर काही जणांच्या अशा कमेंट्स आल्या की ताई तुमची तब्येत खराब असल्यामुळे तुम्ही विष्णू पुराण दुर्गा पुराण टाकले नाही, 16च भाग टाकलेले आहे, तर 17वा भाग टाकण्याचे करावे। तर त्यांच्यासाठी पुढे अजून त्यांची इच्छा आहे दुर्गा पुराण ऐकायची, तर नक्की टाकेल। आता विष्णू पुराण कंपल्सरी ऐकून घ्या, दुर्गा पुराण पण पुढे टाकून देईल मी। एक एक पुराण आपण कंप्लीट करून घेऊया। तर आता आज आपण ध्रुवची कथा मागच्या व्हिडिओमध्ये ऐकली होती आणि सुनीतीची कथा आणि कोणत्या मंत्राचा जप केला तर आपल्याला कोणत्या पुण्यफळाची प्राप्ती होते आपण ध्रुवच्या कथेमध्ये ऐकलेलं होतं। आता आज पृथ्वीराजाची कथा आहे, तर हे पण चरित्र खूप छान आहे पृथ्वीराजाचं। पृथ्वीराजाचे चरित्र जो कोणी ऐकतं त्याला धन यश कीर्ती मान सन्मान वाढतो आणि आपल्याला खूप खुशी आणि खूप आनंद मिळतो, ह्यात काही शंका नाही आहे। तो खरोखरच हे सत्य आहे। जर आपण श्रवण कथा पुराण केले तर खरोखरच आपल्याला भगवंत कुठे आनंद देऊन जाईल हे सांगू शकत नाही आपण, हा माझा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे। तर सर्वांनी हे कथा ऐकण्याचे करावे। श्री गणेशाय नमो नमः। पृथ्वीराजाची कथा। पराशर म्हणाले, हे मैत्रिया, ध्रुवाचे पुत्र सृष्टी व भव्य हे होते। भव्याचे पुत्र शंभू होता, तर सृष्टीचे पुत्र रिपू रिपुंजय विप्र वृकल वृकतेजा असे 5 होते। याच वंशात पुढे अंगराजा व सुनीता राणी यांच्या पोटी वेन नावाचा एक पुत्र जन्माला आला। त्याच्या उजव्या हाताचे मंथन ऋषींनी केले, त्यामुळेच त्यास तो पुत्र झाला। ते वैन्य होय, तोच पुढे पृथू म्हणून प्रसिद्ध झाला। सुनीता ही मृत्यूचीच मुलगी होती, त्यामुळे तिचा मुलगा वेन हा दूषित स्वभावाचा होता। तो जेव्हा राजा झाला तेव्हा ऋषी म्हणाले, आम्ही तुला राज्य प्रजा तसेच शरीर यांच्या हितार्थ जे सांगतो ते तू ऐक। आम्ही यज्ञेश्वर देव भगवान विष्णूचे पूजन करू, त्यामुळे या फलांचा 6वा भाग तुला सुद्धा प्राप्त होईल। यज्ञामुळे भगवान यज्ञरूप प्रसन्न होऊन आमच्याबरोबर तुझ्याही इच्छा पूर्ण करतील। जे राजे त्यांच्या राज्यकालात यज्ञेश्वर भगवानाचे यज्ञ आणि अनुष्ठान यांच्याद्वारे पूजन करतात त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात। हे ऐकून वेन म्हणाला, माझ्याशिवाय पूजा करण्यास कोण अधिक योग्य आहे? तू ज्याला यज्ञेश्वर म्हणतो तो कोण आहे? ब्रह्मा विष्णू शंभू इंद्र वायू यम सूर्य अग्नी वरुण दाता पुषा पृथ्वी आणि चंद्र किंवा अन्य देवता जे शाप आणि वर देण्यास असमर्थ असतात, ते सर्व राजात एकवटलेले असतात, त्यामुळे राजा सर्व देवमय असतो। तेव्हा तुम्ही लोकांनी यज्ञ याग दान करू नका। स्त्री जशी पती सेवा म्हणजे धर्म मानते, तसे तुम्ही माझी सेवा म्हणजे धर्म माना। अशा करण्याने धर्माचा नाश होईल असे ऋषींनी वारंवार समजावले, परंतु वेन राजा ऐकेना। तेव्हा ऋषींनी आपसासात एकजूट करून त्यास ठार केले। राजा रहित झालेल्या त्या राष्ट्राची अवस्था दारुण झाली, जिकडे तिकडे लुटालूट सुरू झाली। ते पाहून त्या ऋषींनी वेन राजाच्या भुजेचे मंथन केले। त्या मंथनातून एक काळा कुजा आणि लहान मुख असलेला पुरुष प्रकट झाला। त्याने विचारले, मी काय करू? तेव्हा ऋषी म्हणाले, निषाद म्हणजे बस, त्यामुळेच त्यांचे नाव निषाद असे पडले। त्याचे वंशज पुढे विंध्य पर्वतावर राहू लागले, त्यांना निषाद लोक म्हणू लागले। नंतर ऋषींनी वेनाच्या हाताचे मंथन केले, त्यामुळे जो पुत्र निर्माण झाला तो पृथू होय। तो अतिशय तेजस्वी होता, पेटलेल्या अग्निप्रमाणे त्याचे तेज होते। तो जन्मला तेव्हा अजगव शिव धनुष्य दिव्य बाण दिव्य कवच आकाशातून खाली पाले। या पृथूला राज्याभिषेक केला गेला। त्यावेळी सर्व समुद्र व नद्या मृत्यू स्वरूप योग घेऊन तेथे आल्या। त्यांनी सर्व प्रकारची रत्ने व पवित्र जल तेथे आणले, तेव्हा त्या पवित्र जलाने पृथ्वीला अभिषेक केला होता।
त्याच्या उजव्या हातावर चक्रचिन्ह होते. ते पाहून लोक त्यान विष्णूचा अंश समजू लागले. परमेश्वर विष्णूचे चक्रचिन्ह पाहून सर्वांना अत्यंत आनंद झाला. असे चिन्ह चक्रवर्ती राजाच्या हातावर असते. असे म्हणतात की तो समुद्रावरून जात असते असे तेव्हा समुद्राचे पाणी स्थिर होते. असे पर्वतही त्यास मार्ग करून त्याचा ध्वज कधीच खाली पडत नसे. शेती केल्याखेरीज धान्य उगवत असे. केवळ विचार करताच अन्न शिजत असे. सर्व गायी कामधेनूप्रमाणे होत्या. सर्व पोळी मधाने भरलेली होती. त्या राजाने अभिषेकानंतर लगेच पितामह यज्ञ केला. सूत व मागध वंश उद्यास आले. ते याला कालात आणि ते ऋषी जेव्हा राजाची स्तुती करू लागले तेव्हा राजा पृथू म्हणाला, सद्गुणयुक्त आचरण ठेवल्याने मनुष्य प्रशंसेस योग्य होतो. त्यामुळे मीही तसेच कार्य करेन. त्याचप्रमाणे जर माझे दोष सांगितले तर मी त्या दोषाचा त्याग करेन. राजाने कसे वागावे यासंबंधी ते सूत व मागध ऋषी म्हणाले, हे राजा, तू सत्यवधी, मर्यादाशील, रक्षण करता, लजवान, दानवान, क्षमावान, सुहृदय, पराक्रमी, दुष्टांचा संहार करणारा, धर्मज्ञ, कृतज्ञ, दयाळू, गोड बोलणारा, मान देण्यास योग्य, लोकांस सन्मान देणारा, यज्ञ व ब्रह्मकार्यात पारायण, संतांच्या उपासक व शत्रू मित्रांची योग्य वागणारा असा हो. त्या सर्वांच्या अपेक्षाप्रमाणे पृथूने आचरण केले. राजाचे पालन केले. अराजक नष्ट केले. भुकेने आतुर झालेल्या प्रजेला भूकरूपी महारोगातून सोडवले. श्री पराशर म्हणाले, हे मैत्रिया, त्यावेळी जमिनीत सर्वत्र विषारी गुण आलेला होता. पृथ्वीराजाने तो दूर केला. त्याने अनेक पर्वत उखाडले. पृथ्वी समतोल केली. पूर, ग्राम असे विभाग केले. कृषी, व्यापार वगैरे गोष्टी नियमितपणे आणि व्यवस्थित सुरू केल्या. पृथ्वीराजाने जणू जमीन रूपी वासरू निर्माण करून पृथ्वीरूपी गायीचे अन्नरूपी दूध काढले. त्याच अन्नाच्या आधारावर त्याची प्रजा जगू लागली. अशा रीतीने जमिनीस प्राणदान दिल्यामुळे राजा पृथू तिचा पिता बनला आणि तिला पृथ्वी असे नाव पडले. राजा पृथूच्या चरित्राचे कीर्तन जो करतो त्याच्या वाईट कर्माचे फल नष्ट होते. तसेच तो ऐकतो एका वेळेस त्याचे वाईट स्वप्नाचे फल शमते. प्रचंडतेने विष्णूंचा वर श्री पराशर सांगू लागले, हे मैत्रिया, त्या पृथू राजाच्या पोटी अंतर्धान आदिवादी नावाचे 2 पुत्र जन्मले. अंतर्धान व शिखंडिनी राणीच्या पोटी हवीरदान नावाचा पुत्र जन्मला. हवीरदानाची पत्नी निषेधा हिने प्राचीन वर्ष हवे, गवे, शुक्र, कृष्ण, वृज, अजित अशा 6 पुत्रांना जन्म दिला. प्राचीनर्ष हा महान प्रजापती झाला. त्याने यज्ञ करून आपल्या प्रजेचा अत्सर विस्तार केला. त्याच्या शासनकाळी पृथ्वीवर बरेच दुष्ट दिसत होते. त्याने त्याचा निपात केला होता. म्हणूनच त्याला हे नाव पडले होते. त्यानंतर समुद्राची मुलगी स्वर्णा हिच्याशी विवाह केला. त्या स्वर्णेने 10 पुत्रांना जन्म दिला. ते प्रचेता नावाने धनुर्धारी बनले. त्यांनी समुद्राच्या पाण्यात अनेक वर्ष तप केले. त्यामुळे त्यांना विष्णू प्रसन्न झाला. त्याने फुललेल्या नीलकमळाप्रमाणे असलेल्या विष्णूंनी त्यांना समुद्रात दर्शन दिले. भक्तीच्या भाराने झुकलेली आपली शिरे आणखीन झुकून प्रचेतांनी विष्णूस नमस्कार केला. तेव्हा विष्णू म्हणाले, वर मागा. त्यावर त्यांनी आपले प्रचेतीची वृद्धी व्हावी असा वर मागितला. तेव्हा विष्णू म्हणाले, तसेच होईल. विष्णू अंतर्धान पावले. तेव्हा प्रचेतगण समुद्राच्या पाण्यातून बाहेर पडले. दक्षचा जन्म. मैत्री म्हणाले, जेव्हा प्रचेतागण तशा प्रकारे तप करीत होते तेव्हा पृथ्वीचे रक्षण कोणी करत नसल्यामुळे ती अनेक झाडाझुडपांनी आच्छादातून गेली आणि प्रजा क्षीण झाली. झाडे एवढी उंच वाढलेली होती की हवा देखील वाहत नव्हती. प्रचेतागण जेव्हा समुद्रातून बाहेर आले तेव्हा त्यांनी ही परिस्थिती पाहिली. त्यांना फार राग आला. रागाने त्यांनी तोंडावाटू वायू आणि अग्नी सोडला. तेव्हा त्या वायूने अग्नीने झाडांचा नाश करावयास सुरुवात केली. त्या भयानक वृक्षपलयामुळे चंद्र प्रचेताकडे आला आणि म्हणाला, प्रचेतांनो, तुम्ही तुमचा राग शांत करा आणि माझे म्हणणे ऐका. ही रत्न स्वरूप आणि श्रेष्ठ वर्णाची त्या वृक्षाची कन्या आहे. तिचे पालनपोषण मी माझ्या किरणांनी केलेली आहे. तिचे नाव मरीषा आहे. ती तुमच्या वंशांची वृद्धी करेल. त्यामुळे अर्धे माझे आणि अर्धे तुमचे तेज असलेला असा जो पुत्र होईल तो प्रजापती दक्ष म्हणून ओळखला जाईल. प्राचीन काळी कंडू नावाचा एक ऋषी होता. त्या ऋषीने गोमतीच्या तीरावर तपश्चर्या केली. त्याच्या घोर तपांचा भंग करण्यासाठी इंद्राने प्रमोलाच्या नावाची एक अप्सरा पाठवली. तिने त्या महर्षींना मोहजालात पाडले. ते तिच्यासह मंदार पर्वतावर अनेक वर्ष भोग घेत राहू लागले. मग एक दिवस ती त्यांना म्हणाली, मी आता स्वर्गात परत जाते. तुम्ही मला आज्ञा द्या. तेव्हा तिच्या मोहात पडलेल्या त्या ऋषींनी म्हटले, अजून थोडे दिवस थांब. त्याप्रमाणे ती थोडे दिवस थांबली व पुन्हा तसेच म्हणाली. त्यावेळेस ते तिला म्हणाले, थोडे दिवस थांब. त्याप्रमाणे मी आणखीन काही वर्ष राहिली. अशा प्रकारे ती वारंवार
जायला निघाली आणि ऋषींनी तिला वारंवार थांबवून घेतले. त्याच्या आग्रहामुळे तसेच थोडा स्नेह निर्माण झाल्यामुळे आणि ते शाप देतील या भयामुळे ती त्यांना सोडून जात नसे. एक दिवस अचानक संध्याकाळच्या वेळी ते ऋषी घाईघाईने कुटीच्या बाहेर जाऊ लागले. ती म्हणाली, कुठे निघाला? तेव्हा ते म्हणाले, दिवस मावळत आहे म्हणून मी संध्या करतो, नाहीतर नित्य कर्म घडणार नाही. तेव्हा ती सुंदरी हसत हसत म्हणाली, वा, अनेक वर्ष तशीच निघून गेली आणि आजच तुम्हाला दिवस मावळताना दिसला, हे आश्चर्य नाही काय? तेव्हा ऋषी म्हणाले, हे भद्रे, तू असे काय म्हणत आहेस? नदीच्या त्या सुरम्य किनारी तू आजच तर आली आहेस आणि आजच तुला मी आश्रमात घुसताना पाहिले. आता दिवस मावळत असून सायंकाळ झाली आहे, त्यात उपवास करण्यासारखे काय आहे? प्रमोलाचे म्हणाली, तुम्ही म्हणता की मी सकाळी आले, ते बरोबर, पण त्या सकाळला अनेक वर्ष उलटून गेली आहेत. ते ऐकून चिंतेत पडलेले ते ऋषी त्या विशाल नेत्री सुंदरीस म्हणाले, अरे बापरे, तुझ्याबरोबर मी किती वर्ष विषयासक्त होतो. तिने त्यांना काल किती होता ते सांगितले. चंद्र पुढे सांगू लागला, प्रमोलचेने सांगितलेले सत्य ऐकून महर्षी स्वतःचा धिक्कार करू लागले. आपली तपश्चर्या नष्ट झाली असे ते म्हणाले. आपल्या चुका कळून आल्या आणि माझ्या सर्व तपांचा नाश करण्यासाठी तुला इंद्रानेच निश्चित पाठवले आहे आणि तू आपल्या रूपाची मोहिनी घालून इंद्राचे काम केले आहेस. माझ्या क्रोधरूपी अग्नीत मी तुला जाळून टाकत नाही, कारण सज्जन माणसे 7 पावले बरोबर चालले तरी मित्र बनतात. मी तर तुझ्याबरोबर इतकी वर्ष राहिलो आहोत, यात तुला काही दोष नाही. सारा दोष माझाच आहे. तू आता येथून ताबडतोब निघून जा. थरथर कापणाऱ्या तिला अत्यंत घाम आला होता. ती एका झाडावरून दुसऱ्या झाडावर चढत चढत आकाशाकडे निघाली. आपल्याला आलेला घाम तिने वृक्षांच्या पानांना पुसला. महर्षी कंडूद्वारा स्थापित गर्भ या घामांच्या द्वारे तिच्या शरीरातून बाहेर आला. वृक्ष वायू यांनी गर्भ वाढवला. मी माझ्या किरणांनी त्यांचे पोषण केले. तीच ही कन्या मरीशी होय, तर तिचा तू स्वीकार कर आणि शांत हो. अशा रीतीने ती प्रमोलाचा कंडू यांची तसेच वायू, वृक्ष आणि माझ्या देखील मुलगी आहे. त्यानंतर पुढे तपशीन झालेले कंडू ऋषी पुरुषोत्तम क्षेत्रास गेले. हे क्षेत्र म्हणजे विष्णूंची निवासभूमी मानली जाते. तेथे त्यांनी एकाग्र चित्ताने ब्रह्मपार मंत्राने विष्णूंची उपासना केली. त्यावेळी त्यांनी दोन्ही हात वर केले होते. तेव्हा प्रचेता म्हणाले, ते मंत्र कोणते? चंद्र म्हणाला, ऐका, भगवान विष्णू या विश्वरूपी पथांच्या अंतिम लक्ष्य आहे. त्यांच्या पलीकडे काही नाही, त्यांचा अंत लागत नाही. ते सत्य स्वरूप आहे. ते तपाचरणात एकनिष्ठ असणाऱ्यांचाच प्राप्त होता. ते इंद्रियांना न समजणारे आहे. ते भक्तांचे पालक आहेत. ते इच्छिलेले पूर्ण करणारे आहे. ते कारणाने कारण, परम कारण आहेत. ते कर्म कर्ता यांनी युक्त संपूर्ण प्रपंचाचे पालक आहेत. ते ब्रह्म सर्वरूप, सर्व प्रजेचे स्वामी, अविनाशी, अव्यय, नित्य, अजन्म असे विष्णू आहे. त्या पुरुषोत्तम अक्षर अजर नित्य ब्रह्म असणाऱ्या विष्णूमुळे माझ्या रागादी रोग शांत हो. या ब्रह्मपार नामक स्तोत्राचा जप जो कोणी करतो आणि भगवान केशवाची आराधना करतो त्याला परमसिद्धी प्राप्त होते. या स्तोत्राचे पाठ जो कोणी करतो किंवा ऐकतो किंवा कोणाला शेअर करतो तो कामविकार दूर होतात आणि त्यास इच्छित फलाची प्राप्ती होते. आता मी त्या मरीशीच्या पूर्वजन्माची हकीकत सांगतो. पूर्वजन्मी ते एका राजाची पटराणी होती. तिचा पती पुत्र न होताच मरण पावला होता. तिने भगवंताची भक्ती करून त्यास प्रसन्न करून घेतले. ते प्रसन्न झाल्यावर तिने त्यास वर मागितला की, हे प्रभू, मी बालविधवा झाल्याने माझे जीवन व्यर्थ झाले आहे. मी अभागी झाली आहे. माझे जिंकणे निष्फळ झाले आहे. त्यामुळे पुढच्या जन्मात माझा जो कोणी पती असेल तो अत्यंत प्रशंसा करण्यास योग्य असावा. तसेच प्रजापतीसारखे माझे पुत्र अत्यंत प्रशंसा करण्यास योग्य आहेत. तसेच प्रजापतीसारखे माझे पुत्र होत. आपल्या कृपेने ते कुलशील, सत्यशीघ्र काम करणारे कुशल होत. आपल्या कृपेने ते कुलशील, सत्यशीघ्र काम करणारे, कुशल वृद्धांची सेवा करणारे, कृतज्ञ, सुस्वरूप, ऐश्वर्य संपन्न असे असो. तसेच मी सर्वांची आवडती असो आणि माझा जन्म योनी खेरीच हो, असे म्हणून तिने त्यांना प्रणाम केला. तेव्हा तिला उठून विष्णू म्हणाले की, तुझा एका जन्मातच अत्यंत पराक्रमी वीर कर्म करणारे असे 10 पती असतील आणि तुला प्रजापतीसारखा तेजस्वी, बलशाली, वीर आणि विक्रमी असा एक पुत्र होईल. तो पुत्र अनेक वंशावर राज्य करेल आणि त्याचे पुत्र 3 लोकात जाऊन राहतील. तू देखील सुस्वरूप, शील संपन्न, सर्वांना आनंद देणारी आणि अयोनिज होशील. असे म्हणून भगवान विष्णू अंतर्धान पावले आणि तीच आता मरीषा म्हणून जन्मली आहे. पराशर म्हणाले, चंद्राच्या उपदेशाने प्रचेतागण शांत झाले आणि त्यांनी मरीषीचा भार्या म्हणून स्वीकार केला. मरीषी हा 10 प्रजापतीच्या पासून दक्ष प्रजापती जन्मले. मैत्रिणींनी विचारले, हे महामुनी, त्यांची उत्पत्ती तर त्यांच्या डाव्या अंगठ्यापासून झाली होती ना? ते म्हणाले, हे मैत्रिया, प्राणाचे जन्म मरण नित्य होत असे तेव्हा याविषयी ज्ञानी लोकांनी मोह असू नये. दक्ष देखील युगांच्या शेवटी उत्पन्न होता आणि युगांच्या शेवटी नष्ट होतात, यात काही शंका नाही. तेव्हा त्या दक्षाने देखील पुढे मानससृष्टी निर्माण केली. त्यांच्या अनेक वंशांनी 3 लोकात जाऊन केली. प्रल्हादाची कथा. मैत्री म्हणाले, आपण प्रल्हादाची कथा
त्यांचे चरित्र अत्यंत तेजस्वी व अद्भुत आहे. विष्णू भक्त महात्म्याचा प्रभाव ऐकण्याची माझी इच्छा आहे. दैत्यांनी त्यास मारण्यासाठी काय काय केले आणि तो त्यामधून कसा वाचला, हे महान महात्मे सूचित करणाऱ्या प्रल्हादाचे चरित्र तुम्ही संपूर्ण सांगा. त्या नित्य धर्मापरायण असलेल्या त्या प्रल्हादाच्या त्याच्याच कुलातील दैत्यांनी सतत एवढा का द्वेष केला, त्याला भयंकर दुःख का दिले, याचे कारण मला ऐकायचे आहे. पराशर म्हणाले, हे मैत्रिया महात्मा, प्रल्हादाचे चरित्र तू ऐक. प्राचीन काळी द्वितीचा पुत्र हिरण्यकश्यपू हा होता. त्याने ब्रह्मदेवाकडून वर मिळवला आणि त्या वराच्या साह्याने त्रिलोक्यावर विजय मिळवला. तो स्वतःच इंद्रपदावर बसला. तसेच तो स्वतः सूर्य, वरुण, अग्नी, चंद्र याचप्रमाणे कुबेर, यम देखील तोच बनला आणि यामुळे यज्ञात मिळालेल्या सर्व आहुती तो स्वतःच घेऊ लागला. त्याच्या भयामुळे सर्व देवता स्वर्गातून पळून जाऊन पृथ्वीवर मनुष्य वेशात राहू लागले. अशा प्रकारे तिन्ही लोकांना वश करून घेऊन तो गर्वाने फुगला. गंधर्वाकडून तो स्वतःची स्तुती करून घेऊ लागला. त्यामुळे सर्व सिद्ध गंधर्व, नाग वगैरे त्या मध्य आदी भोगांचा उपभोग घेणाऱ्या हिरण्यकश्यपूची पूजा करू लागले. त्याचा जय जयकार ते करू लागले. हिरण्यकश्यपू देखील स्फटिक अभ्रशिलेने बांधलेल्या महालात पडून मद्यपान करीत राहिला होता. त्याच हिरण्यकश्यपूचा एक प्रल्हाद नावाचा अत्यंत भाग्यशाली पुत्र जन्मला. तो आपल्या गुरुजवळ शिक्षण घेऊ लागला. एक दिवस हिरण्यकश्यपू असाच मद्यपान करीत असता प्रल्हाद आपल्या पित्याजवळ गेला. त्याने हिरण्यकश्यपूस नमस्कार केला आणि त्याला उचलून घेऊन हिरण्यकश्यपू म्हणाला, हे पुत्रा, तुला अध्ययन करावयास लागून आतापर्यंत जे काही शिक्षण मिळाले आहे त्याचे सार तू मला सांग. प्रल्हाद म्हणाला, ऐका. आधी मध्य अंतरहित वाढ आणि नाशरहित जन्म नसलेला अच्युत सर्व कारणांचे कारण असलेल्या व सृष्टीचे सर्वस्व असलेल्या त्या विष्णूस मी प्रणाम करतो. प्रल्हादाने असे म्हटले ऐकून हिरण्यकश्यपूने रागाने लाल झाला आणि कापणाऱ्या होटांनी त्याच्या गुरुस म्हणाला, अरे मूर्खा विप्रा, तू हे काय प्रल्हादाला शिकवलं आहेस? माझ्या आज्ञेचा भंग करून तू माझ्या शत्रूची स्तुती करायला शिकवली आहेस. त्यावर प्रल्हादाचा गुरु म्हणाला, हे दैत्यराज, तुम्ही रागू नका, कारण मी जे शिकवलं आहे ते हा प्रल्हाद सांगत नाही, तेव्हा तुम्ही रागू नका. तेव्हा हिरण्यकश्यप प्रल्हाद म्हणाला, जर तू हे तुला गुरुजींनी शिकवलं नाही तर हे तुला कोणी शिकवलं? प्रल्हाद म्हणाले, हे पिता, तोच भगवंत सर्वांच्या हृदयात राहून सर्वांना शिकवतो. त्याच्याखेरीज कोण कोणाला शिकवू शकतो बरे? हिरण्यकश्यपू म्हणाला, अरे मूर्खा, तू ज्या विष्णूचे वर्णन करीत आहे तो कोण आहे? प्रल्हाद म्हणाला, ज्याचे परमपद योग लोकांनी चिंतन करण्यास योग्य असते आणि जे वाणीने वर्णन करता येत नाही, ज्याच्यापासून विश्व उत्पन्न होते आणि स्वतःच विश्व आहे, हे परमेश्वर म्हणजे विष्णू होत. हिरण्यकश्यपू म्हणाला, अरे मूर्खा, माझ्याखेरीज दुसरा कोणी परमेश्वर असू शकतो, पण तू देखील वारंवार दुसऱ्या कोणाचे गुणगान गाऊन मृत्यूच्या जबड्यात जाऊ इच्छितो आहेस. प्रल्हाद म्हणाला, हे पिता, तो विष्णू माझाच नव्हे तर सर्व लोकांचा तसेच आपला देखील जन्मदाता आहे. या सर्वांचे तोच नियंत्रण करतो. हे लक्षात घेऊन तुम्ही शांत व्हा, उगीचच त्याच्यावर राग धरू नका. हिरण्यकश्यप म्हणाला, या वाईट बुद्धी असलेल्या बात कोण पापी शिरेल आहे? त्याच्याकडून वाईट वचने वदवित आहे. प्रल्हाद म्हणाला, तो विष्णूच आहे, तो सर्वांना बोलावयास लावतो. मला व तुम्हाला तोच बोलावयास लावित आहे. हिरण्यकश्यपू म्हणाले, या पाप्याला ताबडतोब येथून घेऊन जा, नीट बंदोबस्तात गुरुच्या ताब्यात ठेवा. दैत्यराज हिरण्यकश्यपूच्या सांगण्याप्रमाणे प्रल्हादाला गुरुच्या आश्रमात नेऊन ठेवण्यात आले. तो रात्रंदिवस गुरुची सेवा करून विद्या शिकू लागले. बरेच दिवस गेल्यानंतर हिरण्यकश्यपूने पुन्हा प्रल्हादास बोलावून घेतले. तो म्हणाला, हे पुत्रा, आज कोणीतरी गाथा ऐकेल. त्यावर प्रल्हाद उत्तरला, ज्याप्रमाणे पुरुष असलेल्या विष्णूपासून संपूर्ण विश्व उत्पन्न झाले, तो आम्हावर प्रसन्न हो. त्या हिरण्यकश्यपू म्हणाला, अरे हा बालक तर अत्यंत दुरात्मा वाटतो. तो जिवंत राहून काहीच लाभ नाही, तेव्हा त्याला ठार करून टाका. तो जिवंत राहून कधीच लाभ होत नाही, तेव्हा त्याला मारून टाका. हा आपल्या बाजूस हानिकारक असून आपल्या कुळाच्या दृष्टीने निखाराचा आहे. त्या शस्त्र त्यास मारू लागले. तेव्हा प्रल्हाद म्हणाला, विष्णू जर तुमच्या माझ्यात आणि शस्त्रांमध्ये आहे, त्यामुळे शस्त्राचा उपयोग मजवर होणार नाही. त्यानंतर अनेक राक्षस त्याच्यावर तुटून पडले. त्यांनी आपले शस्त्र त्याच्यावर आघात केला, पण प्रल्हादाचा केसही बागडा झाला नाही. ते पाहून हिरण्यकश्यपू म्हणाला, हे खोटी बुद्धी असलेला पुत्रा, आता तू प्रतिपक्षाची स्तुती करणे सोड आणि मी तुला अभय देतो. इथून पुढे असा मूर्खपणा करू नकोस. प्रल्हाद लगेच उतरला, अहो, ज्याचे केवळ स्मरण केल्याने जन्म, मरण, वृद्धापण आणि भय पडून जाते, तो भगवंत हृदयावर स्थिर असता मला भय कसले? तेव्हा हिरण्यकश्यपूने सर्पांना म्हणाले, या प्रल्हादाच्या अतिशय वाईट बुद्धीमुळे तुम्ही त्यास तुमच्या विषाने जाळून टाका. त्याची आज्ञा मी त्यास तक्षकाप्रमाणे महाभयंकर
त्याला सर्व बाजूंनी चावू लागले, परंतु त्याच्या विषाचा परिणाम प्रल्हादवर थोडा देखील झाला नाही, कारण त्यांचे चित्त विष्णूत आसक्त होते. साप म्हणाले, हे दैत्यराजा, याला चावून चावून आमच्या दाढा जीर्ण झाल्या आहेत, दाढा दुखायला लागल्या आहेत, आमच्या मन्यात आणि फण्यात दुखू लागल्या आहेत, असे आमचे हृदय कापत आहे, पण त्याची त्वचा देखील फाटत नाही. तुमच्या पसरलेल्या दातांनी त्याला चावून तुम्ही ठार करा, असे हिरण्यकश्यपू दिग्गजांना म्हणाला. तेव्हा ते पर्वता शिखराप्रमाणे प्रचंड देह असलेले दिग्गजात प्रल्हादाला जमिनीवर पाडून त्याला दातांनी चिरडायचा प्रयत्न करू लागले. त्या प्रल्हाद भगवान विष्णूंचे स्मरण करून राहिले. त्याने देहाला भिडलेले दिग्गजाचे दात तुटले. दिग्गज हत्ती दात तुटलेले पाहून प्रल्हाद पित्यास म्हणाला, या हत्तीच्या व्रजासारखे दात तुटण्यात माझे काही बळ कारण नाही. हा केवळ विपत्ती व क्लेश नष्ट करणाऱ्या विष्णू स्मरणाचा प्रभाव आहे. हिरण्यकश्यपू म्हणाला, अरे राक्षसांनो, तुम्ही आता अग्नी पेटवा आणि हे वायू तो अग्नी चेतव इतका करा की पाण्याचे देखील ताबडतोब भस्म होईल. त्याप्रमाणे राक्षसांनी ज्वालाग्नी सुरू केली. पदार्थांचा एक मोठा ढीग रचला, त्याला आग लावली. वायूने तो भडकवला, तरी त्याच्या मध्यभागी ठेवलेला प्रल्हाद म्हणाला, हे पिता, हा अग्नी मला भस्म करण्यास समर्थ नाही. मला तर सर्व दिशा शीतल वाटत आहे, असे वाटत आहे माझ्या चारी बाजूंनी कमळांची फुले पसरलेली आहेत. तर शुक्राचार्याचे पुत्र दैत्यराज म्हणाले, हे राजा, तुम्ही या मुलावर राग धरू नका, तुम्हाला तर विष्णूवर राग धरणे उचित आहे. आम्ही या प्रल्हादास तुमच्या समोर नम्र होण्यास आणि शत्रुपक्षाचा नाश करण्यास शिकू. तेव्हा दैत्यराज हिरण्यकश्यपूने प्रल्हादास अग्नीतून बाहेर काढले आणि पुरोहिताकडे पाठवून दिले. पण तेथे तो वारंवार उपदेश करू लागला, हे दैत्य बालकांनो, मी तुम्हाला परमार्थ शिकवतो, तुम्ही ते खोटे समजू नका, कारण या उपदेशात माझा काही स्वार्थ नाही. सर्व प्राणी जन्म घेऊन बालपण तारुण्य यामध्ये येतात आणि मग हळूहळू म्हातारपण त्यांना प्राप्त होते. अखेरीस तो प्राणी मृत्यूच्या मुखात जाऊन पडतो. हे सर्व आपण प्रत्यक्ष पाहता. मेल्यावर पुन्हा जन्म घ्यायला लागतो. ही देखील अटळ लागतात. मूर्खपणाच्या आहारी गेल्यामुळे मनुष्य तहान, भूक आणि थंडपणा आणि अशा गोष्टींचे शमन म्हणजे सुख समजतात, पण खरे म्हणजे ती दुःखी आहेत. जसे शिथिल शरीर झालेल्या व्यायामाने सुख वाटते, तसे शांत झालेल्या दृष्टीमुळे आपणास दुःख हे सुख वाटते. कफ, पित्त, मूत्र, हाडे, मांस अशा घाणेरड्या वाटणाऱ्या गोष्टींनी बनलेल्या देहावर मनुष्य प्रेम करतो. विषयाचा जितका संचय केला जाईल तितका माणसाला ती दुःख देते. माणूस आपल्या चांगल्या वाटणाऱ्या जेवढ्या माणसांचा गोतावळ्यात जमतो तेवढे त्याला स्वतःच्या हृदयात जणू काटे खुपतात. अशा अनेक प्रकारांनी आपल्या जीवनात भयंकर दुःख मिळत असतात. म्हणून बाल अवस्थेत आपल्या कल्याणाची गोष्ट करावी, कारण मूर्ख माणसे बालपणी खेळात, तरुणपणी विषयात, वृद्धपणी दुर्बलतेमध्ये मग्न असतात. त्यामुळे ते कधीच काही कर्म चांगली करत नाही. जर तुम्हाला माझे म्हणणे खोटे वाटत असेल तर विष्णूचे स्मरण करा. तसेच करण्यास परिश्रम तर नाहीतच, पण तसे केल्याने शुभ फळे मिळतात. तेव्हा हे दैत्य बालकांनो, सांसारिक विषयकांनी कधी खुश होऊ नका. सर्वांशी समान दृष्टी ठेवा. दुःखाचा दिवस पण सारखा ठेवावा आणि ज्यावेळेस खुशी राहते त्यावेळेस आनंदाचा दिवस बी सारखा ठेवावा. दोघी दिवस समान ठेवावे आणि भगवान विष्णूंची परम आराधना करावी. तो प्रसन्न झाल्यास आपले काही दुर्लभ होत नाही. पराशर म्हणाले, परंतु त्या दैत्याने हिरण्यकश्यपूच्या भीतीमुळे प्रल्हादाने सांगितलेले सर्व काही हिरण्यकश्यपूकडे जाऊन सांगितले. तेव्हा तो म्हणाला, माझा मुलगा इतका दुष्ट आणि वाईट बुद्धीचा उपयोग करतो, तेव्हा तुम्ही त्याचा नाश करून टाका. तुम्ही त्याच्या सर्व खाद्य पदार्थामध्ये हलाल विष टाका आणि त्याला खावयास घाला. त्याप्रमाणे आचार्यांनी प्रल्हादाच्या जेवणात विष टाकले. त्या भयंकर विष मिश्रित पदार्थाचे भोजन विष्णूंचे नाव घेऊन प्रल्हादाने केले. त्यामुळे ते विष विष्णूंच्या नावाने तेजहीन झाले. ते भयंकर विष निष्फळ झाले पाहून भयभीत झालेले आचार्य हिरण्यकश्यपूकडे गेले आणि त्यास प्रणाम करून त्यांनी सांगितले, प्रल्हादाने अतिशय तीव्र विष पचवले आहे. नंतर पुरोहित हिरण्यकश्यपूने सांगितल्याप्रमाणे प्रल्हादाकडे गेले. सामनितीचा अवलंब करीत ते म्हणाले, हे आयुष्यमान पुत्रा, तू त्रैलोक्य प्रसिद्ध ब्रह्मकुलात जन्मला आहेस. दैत्यराज हिरण्यकश्यपू तुझा पिता आहे. तेव्हा देव, विष्णू किंवा इतर कोणाशी तुझा काय संबंध? तुझे पिता सर्वांचे आश्रयस्थान आहेत, म्हणून तुला त्याचा आश्रय घ्यावायचा आहे. तुला शत्रू पक्षाची स्तुती करणे सोडले पाहिजे. तुझ्या पित्याची सर्वजण प्रशंसा करतात. तो गुरुचा गुरु आहे, म्हणून त्याची स्तुती कर. आणि ते मग प्रल्हाद त्यांना म्हणाला, हे महाभागांनो, तुमचे म्हणणे बरोबर आहे. मी जन्मलो ब्रह्मदेवाच्या कुलमध्ये सर्वात विश्वास प्रसिद्ध आहे. तसेच हेही खरे आहे की माझे पिता सर्व विश्वात अतिशय पराक्रमी आहेत. ते गुरुचे गुरु आहेत आणि पूजनीय आहेत, यात काही संशय नाही. पण माझा विष्णूशी काय संबंध? तुमचे म्हणणे मात्र बरोबर नाही. असे म्हणून पुरोहिताचे मान ठेवण्यासाठी तो थोडा वेळ गप्प राहिला आणि मग हसून म्हणाला,
जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर माझे अनंत विष्णूंशी काय प्रयोजन ते मी सांगतो. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितल्या जातात. ज्यांना या 4ही गोष्ट सिद्ध होतात त्या विष्णूंशी माझा काय संबंध. आपण तर गुरु आहात. उचित, अनुचित आणि सर्व सांगण्याचा आपणास अधिकार आहे. तेव्हा माझ्यासारख्या अल्प विचार असलेला मुलगा काय सांगणार आहे. तेव्हा माझ्या विचाराने तर अनंत विष्णूचे जगाचे माझ्या विचाराप्रमाणे तर हे अनंत विष्णूच जगाचे स्वामी असून जग रचणारे, पालन करणारे, त्यांचा संहार करणारे आहेत. ते एकमात्र असून तेच सर्व प्राण्यांच्या अंतःकरणात राहतात. भोगणारे, भोगले जाणार तेच आहेत. बाल्य अवस्थाप्रमाणे मी जर काही चुकीचे बोललो असेल तर मला क्षमा करा. गुरु म्हणाले, हे बालका, तू आमचे म्हणणे ऐकून असेच बोलणार नाहीस असे आम्हाला वाटते, म्हणून तुम्ही तुला भस्म होण्यापासून वाचवले होते. पण आम्हाला काय माहीत की तू आता निबुद्धी आहेस. अरे मंदबुद्धी असलेल्या मुला, जर तू माझ्या मोहग्रस्त दुराग्रहाचा त्याग करणार नाहीस तर तुला ठार करण्यासाठी एक कृत्य उत्पन्न केलेली आहे. प्रल्हाद म्हणाला, कोण कोणाला ठार करतो किंवा कोण कोणाचे रक्षण करतो. आपल्या शुभ अशुभ आचरणांनी तो आत्मा स्वतःचे रक्षण करतो, नाश करवयास समर्थ आहे. प्रल्हादाचे म्हणणे ऐकून हिरण्यकश्यपूचे ते पुरोहित रागावले. त्यांनी आगीच्या ज्वालाप्रमाणे जळजळीत देह असलेली कृत्या उत्पन्न केली. त्या भयंकर कृत्याच्या चालनेमुळे पृथ्वी कापू लागली. तिने अतिशय रागाने प्रल्हादाच्या छातीत त्रिशूळ मारले आणि परंतु त्या त्रिशूळाचा त्याच्या छातीत स्पर्श होताच त्याचे तुकडे तुकडे होऊन जमिनीवर पडले. अशा रीतीने पराभूत झाल्यावर त्या कृत्याने तिला निर्माण केलेल्या पुरोहितावर वार केले. ते पाहून प्रल्हाद म्हणाला, हे कृष्णा, हे अनंता, रक्षण कर, माझ्या गुरुस वाचव. कारण सर्व जणात व्यापून राहिलेल्या विष्णू असलेल्या तो या पुरोहितामध्येही आहे. या माझ्याशी शत्रुतत्व करीत असलेले आहेत. त्यांना जिवंत राहू दे, कारण मी मात्र सर्वांशी सारखी मैत्री ठेवतो आणि माझी बुद्धी निष्पाप आहे, म्हणून माझ्या गुरूंना जीवन प्राप्त हो. तेव्हा ते पुरोहित देखील कृत्यापासून रक्षिले गेले आणि म्हणाले, हे वत्सा, तू परमश्रेष्ठ आहेस. तू दीर्घायुष्य, द्वंद्वरूप, बलवान आहे. पुत्र, पौत्र, धन, वैभव या सर्वांनी तू संपन्न होशील. त्यानंतर ते तेथून निघून गेले. हिरण्यकश्यपूस त्यांनी सगळा वृत्तांत सांगितला. कृत्येचा पराभव झाल्याने ऐकून हिरण्यकश्यपूने प्रल्हादास बोलावून हे कसे घडले ते विचारले. तेव्हा त्या हिरण्यकश्यपूच्या चरणांना हात लावून म्हणाला, तुम्ही समजता तसा हा काही मंत्राचा प्रभाव नाही. हा प्रभाव तर अच्युत भगवंताचा आहे, विष्णूंचा आहे. त्याच्या जेव्हा आपल्या हृदयात निवास असतो तेव्हा घडणारी ही अगदी सामान्य गोष्ट आहे. जो मनुष्य दुसऱ्यांचे वाईट करायची इच्छा ठेवत नाही त्याचे आकारण अनिष्ट कधीच होत नाही. असे असल्यामुळे मला शारीरिक, मानसिक, दैहिक किंवा भौतिक दुःखे कशी होऊ शकतील. एवढ्यासाठी माणसाने भगवंतावर मनापासून प्रेम करावे आणि त्यापासून विचलित होऊ नये. हे ऐकून हिरण्यकश्यपू रागाने आंधळा झाला आणि त्याने आपल्या राक्षसांना म्हटले, त्या दुष्टाला 100 योजने उंची भवनातून खाली टाकले. त्यामुळे पर्वतांच्या खडकावर पडून त्यांच्या शरीराचे चूर्ण होऊन त्याप्रमाणे राक्षसांनी तसे केले. त्याबरोबर या विश्वाला धारण करणारी पृथ्वी तेथेच उंच झाली. तिने आपल्या डोक्यावर कडेवर घेतले. त्यामुळे प्रल्हाद अजिबात न खरकता सुरक्षित राहिला. पाहून हिरण्यकश्यपूने मायावी शबरासुराला म्हटले, आमच्याकडून हा खोटी बुद्धिवाला असलेला हा प्रल्हाद ठार होत नाही. तुम्ही तुझ्या मायेच्या प्रभावाने त्याचा संहार कर. त्याप्रमाणे शबराने अनेक मायावी रचना करून प्रल्हादास ठार करवायचा प्रयत्न केला, परंतु त्याच्याबद्दल निर्वय भावना असलेल्या आणि केवळ भगवान विष्णूचे स्मरण करणारा प्रल्हाद अविचल राहिला. तेव्हा अग्नीच्या मालांनी युक्त असलेले सुदर्शन चक्र तेथे त्याच्या भोवती रक्षण करण्यासाठी आले. त्या वेगाने गरगर फिरणाऱ्या सुदर्शन चक्राने त्याचे रक्षण करीत असताना हजारो मायावी रचनांना तोडून टाकले किंवा नष्ट केले. ते पाहून दैत्यराजाने सर्व काही शोषून घेणाऱ्या वायूला प्रल्हादावर सोडले. जेव्हा तो वायू आपल्या शरीरात शिरत असे त्यास वाटले तेव्हा त्याने आपल्या हृदयात परमेश्वर विष्णू स्थापना केले. त्याने प्रल्हादाच्या शरीरात शिरणारा सर्व वायू पिऊन टाकला. त्यामुळे तो वायू क्षीण झाला. तेव्हा सर्व माया नष्ट झाल्यामुळे प्रल्हाद आपल्या गुरुच्या घरी गेला. तेथे शुक्राचार्यांनी प्रशिक्षित केलेल्या राजनीतीमुळे त्याच्या गुरुने त्याचा पारंगत केले. त्याने गुरु हिरण्यकश्यपूकडे येऊन म्हणाले, राजा, तुझा प्रल्हाद आता राजनीती निपुण झालेला आहे. ते ऐकून हिरण्यकश्यपूने प्रल्हादास बोलावून घेऊन विचारले, राजाने इतरांशी कसा व्यवहार करावा ते तू सविस्तर सांग. त्या प्रल्हाद विनयाने त्यास प्रणाम करून म्हणाला, हे पिता, गुरुजींनी मला सर्व काही शिकवले आहे आणि ते मला पाठ आहे, परंतु मला नीतीबरोबर वाईट वाटत नाही.
बरोबर वाटत नाही. साम, दान, दंड, भेद या 4 उपायाने लोकांना वश करावे असे सांगितले आहे. पण तुम्ही रागवू नका. मला तर कोणी शत्रू दिसत नाही आणि मला मित्र. तेव्हा साधूच्या जिथे अभाव आहे तेथे साधण्याचा काय बरं फायदा. या विष्णूजवळ शत्रू मित्र असा भेद उरत नाही. म्हणून या निरर्थक वाकजालाचा त्याग करावा. हे सर्व काही असार आहे. म्हणून सर्व विश्व स्वतःच्या पावे. विश्वरूप धारण केलेल्या भगवंताला हे ज्ञान करून घेऊन प्रसन्न करावे, म्हणजे सर्व क्लेश नष्ट होतात. प्रल्हाद असे म्हणतच असलेला एक हिरण्यकश्यपू आपल्या सिंहासनावर उठला. त्याने त्याच्या हृदयावर लाथ मारली. रागाने जळणारा आणि संपूर्ण विश्व नष्ट करण्यासाठी जणू हात सोडणाऱ्या त्या राक्षसांना म्हणाला, याला नागपाशात बांधून महासागरात बुडवा, नाही तर सर्वजण याची अनुयायी होतील. राक्षसांनी नागपाशात बांधून प्रल्हादाला महासागरामध्ये टाकले. त्यामुळे महासागर खवळला. मोठमोठ्या लाटा उफाळू लागल्या. ते पाहून हिरण्यकश्यपू म्हणाला, प्रल्हादाला मोकळे राहू देऊ नका. त्याला सगळीकडे पर्वतांनी दाबून टाका. राक्षसांनी तसेही केले. प्रल्हादाभोवती मोठे मोठे पर्वत रचले. त्याच्यावरही काही फरक पडला नाही. प्रल्हाद मात्र एकाग्र चित्तेने विष्णूची स्तुती करत राहिला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, जय श्री हरी, जय श्री हरी या मंत्राचा जप करू लागला. त्याने विष्णूस अनंत नमस्कार केले. तो जणू विष्णुमय झाला आणि त्याची समाधीही झाली. योग बलाने तो अशा तऱ्हेने विष्णुमय झाला. तेव्हा नागपाश आपसूक तुटले. सर्व पृथ्वी हल्ली. दैत्यांनी लावलेले पर्वत दूर सावरून समुद्रात बाहेर आले. तेव्हा त्याची समाधी उतरली. त्याने विष्णूंची परस्तुती केली. तेव्हा विष्णूने त्यास दर्शन दिले. त्यांना नमस्कार करून पुन्हा प्रल्हाद त्यास शरण गेला आणि त्यांनी वर माग असं म्हटल्यावर ते म्हणाले, मी कोणत्याही योनीत जन्मलो तरी माझी अखंड भक्ती तुमच्या चरणी कायम असो. माझ्या हृदयात श्री हरीचे कायम नाव असो, असे वेगळे राहू नये. भगवान म्हणाले, तथास्तु. माझी भक्ती तुझी अजर अमर राहील. जो कोणी तुझी ही कथा ऐकेल, श्रवण करेल, थोडेसे 2 शब्द बी ऐकेल, तरी त्याचे पापाचे नाश होईल आणि त्याच्यावर माझी कृपा राहील. आणखीनही एखादा वर मागा, असे विष्णू म्हणाले. तेव्हा प्रल्हाद म्हणाला, आपली स्तुती करताना माझ्या पित्याच्या हृदयात द्वेष उत्पन्न झाल्यामुळे जे पाप त्यांना लागले आहे ते दूर व्हावे, असे मला ठार करण्याच्या प्रयत्नात जे पाप त्यांना लागले आहे ते नष्ट होऊ द्या. विष्णू म्हणाला, तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील. पुढे ते म्हणाले, ठीक आहे, अजून एक वर माग. तेव्हा ते म्हणाले, आता मला कसलीच जरुरी नाही, कारण माझी आपल्यावर अविचल भक्ती आहे. आपल्याच वराने जळली आहे. तेव्हा विष्णू म्हणाले, हे प्रल्हाद, तुझी अशी अविचल भक्ती असल्याने तुला परमपद मिळेल. असे म्हणून हे तू अदृश्य झाले. तेव्हा प्रल्हादही आपल्या पित्याजवळ परतला. हिरण्यकश्यपूने त्याचे डोके हुंगले आणि डोळ्यात पाणी येऊन तो म्हणाला, हे पुत्रा, तू जिवंत आहेस ना. आता हिरण्यकश्यपूला आपल्या कर्माचा पश्चाताप झाला होता. प्रल्हाद देखील माता पिता गुरुच्या सेवेत मग्न झाला आणि नरसिंह रूपधारी विष्णूने हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर प्रल्हादाचा दैत्यांचा राजा बनला. नंतर यथासांग राज्य करून पुढे तो मृत्यूनंतर परमपदास गेला. हे मैत्रिया, प्रल्हादाचे हे चरित्र वाचल्याने ऐकल्याने पापे सर्व नष्ट धुवून निघतात. पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी किंवा नवमी किंवा द्वादशी या दिवशी जो चरित्र हे वाचतो, अष्टमी, नवमी, दशमी किंवा जो कोणी हे चरित्र वाचतो त्याला 1000 गोदानाच्या पुण्यफळाची प्राप्ती होते, असे येथे या चरित्र विष्णूचे प्रल्हादाचे सांगितले गेलेले आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला हे विष्णूचे चरित्र, हे प्रल्हादाच्या गोष्टी आवडल्या असतील. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः.